आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ। आज जामनेरमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांवर आधारित सत्यशोधक पद्धतीने साखरपुडा पार पडला। ज्या महापुरुषांनी जातीभेदाला खुलं आव्हान दिलं, ज्यांनी स्त्री शिक्षण आणि समानतेसाठी आयुष्य झोकून दिलं, त्यांच्या विचारांवर आज जामनेरमध्ये पार पडला एक वेगळा साखरपुडा। नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज। जामनेर येथील संत सावता महाराज मंगल कार्यालय येथे आज सत्यशोधक पद्धतीने साखरपुडा पार पडला। ही पद्धत म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या तत्वांवर आधारित सामाजिक क्रांतीची परंपरा आहे। महात्मा फुले यांनी समाजातील अन्यायकारक परंपरा, ब्राह्मणवादी वर्चस्व आणि अंधश्रद्धांविरुद्ध आवाज उठवला। त्यांनी स्पष्ट सांगितले की विवाह किंवा इतर विधींसाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही। स्त्री आणि पुरुष समान आहेत आणि स्वतःच्या संमतीने समाजासमोर प्रतिज्ञा करणे हाच खरा संस्कार आहे। आज पार पडलेल्या या साखरपुड्यात कोणतेही धार्मिक कर्मकांड न करता दोन्ही कुटुंबांनी साध्या पद्धतीने एकमेकांच्या संमतीने सोहळा पूर्ण केला। यावेळी शिवदास महाजन यांनी नागरिकांना संबोधित करत बहुजन समाजाने महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा जपावा आणि आपल्या पाल्यांचे विवाह साखरपुडे सत्यशोधक पद्धतीने करण्याचे आवाहन केले। अनेक मान्यवरांनी आपापल्या प्रतिक्रिया देत या उपक्रमाचे स्वागत केले। सत्यशोधक पद्धतीने आपल्या पाल्यांचा साखरपुडा करणाऱ्या पालकांचा सर्व समाज बांधवांनी टाळ्यांच्या गजरात सत्कार केला। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समता, शिक्षण आणि स्वाभिमानाच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा हा साखरपुडा जामनेरमध्ये सामाजिक जागृतीचा नवा अध्याय ठरत आहे। आपल्या साध्या पद्धतीने सत्यशोधक पद्धतीने हजर असलेल्या सर्व वराड्यांचे हार्दिक स्वागत। नमस्कार। ना भट ना भटजी ना आडंबर या पद्धतीने आज जामनेर शहरामध्ये एक साखरपुडा पार पडत आहे। नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज। आपण आज जामनेर तालुक्यातील संत सावता महाराज मंगल कार्यालय येथे एक सत्यशोधक पद्धतीने साखरपुडा पार पडत आहे। सत्यशोधक पद्धतीने म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चळवळीतील सत्यशोधक पद्धत ही एक चळवळीचा एक भाग आहे। 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक चळवळीचा सुरुवात केलेली होती। त्यातूनच आज सत्यशोधक पद्धत म्हणजे समानता, न्याय या मार्गाने चालणारी ही सत्यशोधक पद्धत आहे। आणि याविषयी विशेष माहिती आपल्यासोबत एक सर आहेत। नमस्कार सर। बरं, सत्यशोधक पद्धत आपल्या आज सत्यशोधक पद्धतीने साखरपुडा पार पडत आहे, काय माहिती सांगा? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्यामध्ये सर्व विधी त्यांनी नमूद केले की ते वैचारिक पद्धतीचे होते, निव्वळ थोतांड किंवा कर्मकांड नव्हतं, त्यामध्ये विचार होता। महात्मा फुलेंच्या विचारांनी अनेक महामानव घडवले, तर तसे समाजामध्ये समाजाप्रती समर्पण करणारे लोक घडावेत म्हणून त्यांनी सत्यशोधक पद्धतीची स्थापना केली। आणि जे सत्य आहे तेच जगाने स्वीकारलं पाहिजे। जे काल्पनिक असेल त्या काल्पनिकतेचा त्याग केला पाहिजे, त्या प्रवृत्तींपासून दूर गेलं पाहिजे आणि समाजाप्रती आपल्याला त्याग करता आला पाहिजे। समाजाला आपण काहीतरी देणं असतो हे प्रत्यक्ष
ह्या सत्यशोधक समाजाच्या विधीतून प्रतीत होत असतं. तर आज रोजी दोनही वधू आणि वर पक्षाचे जे पिता आणि माता आहेत त्यांचं पण अभिनंदन करतो की त्यांनी हा विचार स्वीकारला आहे आणि या विचारांनीच ते पुढे जाणार आहेत. आज रोजी त्या दोघा पक्षांचं अभिनंदन करतो. जमलेल्या सर्व समाज बांधवांचे पुनश्च अभिनंदन करतो. त्यांनी येऊन अनुमोदित केलं. तर यापुढे जास्तीत जास्त लोकांनी सत्यशोधक पद्धतीनेच कार्यक्रम आणि विधी पार पाडले पाहिजेत. मग ते साखरपुडा असो, शुभ कार्यांचे, किंवा मग मरणोपरांत कोणत्याही विधी असोत किंवा घरभरणी असो. तर सत्यशोधक समाजाच्या जामनेर तालुक्यातील अगदी हिरिरीचे आणि हाडाचे जे कार्यकर्ते आहेत श्री रमेशजी वराडे त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या पुढाकाराने अनेक कार्यक्रम टाकळीपासून तर जामनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पार पडत आहेत. तर सर्वांनी याला भरघोस असा प्रतिसाद द्यावा अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे सत्यशोधक पद्धतीने मुलीचा साखरपुडा व्हावा असे ज्यांनी अंगीकारलेले आहे असे आज आपल्यासोबत दीपक माडे आहे. त्यांना विचारू आपण त्यांना कसं वाटतं. सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले यांचं मी वंदन करतो आणि दुसरं प्रश्न की माझ्या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहिली, मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि राहिलेला पुढचा कार्यक्रम संबोधित रमेश दादा वराडे पाहुणे आमचे करतील असं मी त्यांना विनंती करतो. महात्मा फुलेंनी जे लावून दिले आपल्या समाजासाठी कार्यक्रम, ना मंत्र ना तंत्र या विषयावर जो कार्यक्रम लावून दिला आहे तो आम्ही करायला आभारी. सत्यशोधक या पद्धतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. महात्मा फुल्यांनी ज्या धर्माची स्थापना केली त्याला सत्यशोधन, आपण सत्यशोधन म्हणजे काय किंवा सत्यशोधक म्हणजे काय की जे कालाबाधित नेहमी सत्य राहील, त्रिकालाबाधित सत्य राहील, त्याला आपण सत्य म्हणतो. की ज्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारच्या चुका नसतात त्यालाच आपण सत्य म्हणतो. आणि त्या सत्याच्या परिस्थितीवर चालणारा जो धर्म असतो त्याला सत्यशोधक धर्म असं आपण म्हणतो. की त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारच्या चुका प्रामुख्याने कोणी काढू शकत नाही. निर्मिक हा त्यांनी मानलेला आहे, तो आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही परंतु काहीतरी अनुभूती आपल्याला त्याची जाणवते. म्हणून त्यांनी जो काही सत्यशोधक पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा जो काही सामाजिक प्रचार करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा साखरपुडा, विवाह या अशा प्रसंगी किंवा मृत्यूभोज वगैरे अशा प्रसंगी जे काही नाडलं जात होतं त्याच्यातून सर्वसामान्य व्यक्तींची सुटका व्हावी या दृष्टिकोनातून महात्मा फुल्यांनी ठरवून दिलेल्या धर्माप्रमाणे जी काही साखरपुड्याची पूजा या ठिकाणी केली, संपन्न झाली. खरोखर आमचा हा जो काही आज जामनेरमधील पहिला साखरपुडा सत्यशुद्धक पद्धतीने होत आहे. नक्कीच हा आदर्श इतर लोकही घेतील आणि या पद्धतीने जे काही वाटचाल आहे, साखरपुडा असेल, लग्न असेल, मौंज असेल किंवा तेराव्याचा कार्यक्रम असतील, ते कार्यक्रम सत्यशोधक पद्धतीने करतील. यातून हा बोध प्रामुख्याने सर्व व्यक्ती घेतील ही आशा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुनश्च मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आणि दीपकचे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आभार व्यक्त करतो की ज्याने या पद्धतीवर विश्वास ठेवून हा साखरपुड्याचा कार्यक्रम या ठिकाणी केला, संपन्न झाला. जर आपण बघितलं 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक चळवळीची स्थापना केली. या सत्यशोधक चळवळीतूनच सत्यशोधक पद्धतीने कार्य करायचं त्यांनी आव्हान जनतेला केलेलं होतं आणि त्या पद्धतीनेच आज दीपक माडे यांनी कार्य केलेले आहे. समता, श्री समानता आणि बंधुता यातून सत्यशोधक चळवळीतून त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. अशातच आपल्या सोबत जे आज कार्यकर्ते आहे ते कार्य करणारे आपल्या सोबत आहे. ना मंत्र ना भटजी ना आडंबर या कोणत्याही प्रकारचा साखरपुडा असो या कोणत्याही कार्यक्रमामध्ये कोणताही सहभाग न करता जी पद्धत राबवली जाते
तीच पद्धत सत्यशोधक असते असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं होतं. आणि त्याचेच पुढे जे कार्यप्रणाली चालवणारे आज आपल्यासोबत आहे. नमस्कार, नमस्कार काय नाव सर. आपलं? जय सत्यशोधक. मी शिवदास जगन्नाथ महाजन, राहणार एरंडोलला असतो. आपला आजचा जो इथं दीपक भाऊंकडे साक्षगंध निर्मित जो कार्यक्रम झाला तो तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्याला 1873 मध्ये सत्य धर्माची जी स्थापना करून दिली त्या धर्मानुसार कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला कसा कार्यक्रम घेता येईल आणि आपला वेळ आणि पैसा कसा वाचवता येईल त्या पद्धतीने आपण हा कार्यक्रम घेतो. देव आणि आपण आपल्यामध्ये त्रयस्थ कोणी मध्यस्थी नको त्याप्रमाणे हा कार्यक्रम आपण स्वतःही करू शकतो. पण नवीन माहिती नसल्यामुळे एक सत्यशोधक विधीकर्ता म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे. पण याच्या अगोदरी इथे असे दसवे, गंधमुक्त, लग्न वगैरे हे कार्यक्रम झालेत. ते आता बहुतेक इथले कार्यक्रम स्वतः हे करतायत. पण आज साक्षगंधाचा पहिला कार्यक्रम असल्यामुळे मला इथं बोलवण्यात आलं आणि माझ्या हातून हा कार्यक्रम करून घेण्यात आला. यानंतर सर्व कार्यक्रम स्वतः करतील असे मी आशा व्यक्त करतो. आणि सत्यशोधक पद्धत म्हणजे नेमकी काय ते जनतेला काय सांगा? सत्यशोधक पद्धत म्हणजे ही महात्मा फुले तात्यासाहेबांनी आपल्याला जे सांगून दिली सत्य धर्माप्रमाणे आपल्या जुन्या रूढी परंपरेनुसार जे पद्धती होत्या त्याच पद्धती अवलंबायच्या आणि देवाला स्मरून आपल्या कुळदेवतेला स्मरून जे आपले कुळ दैवत आहेत आपले पूर्वज आहेत त्यांना स्मरूनच हा कार्यक्रम करायचा असतो. आपल्याला इतर कोणतेही 33 कोटी देवदेवता आपल्याला भजायचे नाहीत आणि ते कमी खर्चात कमी वेळेत आपल्या फावल्या वेळेत हा कार्यक्रम करायचा असतो. याला कोणताही काही गुरु मंगळ काही नष्ट वगैरे असं आम्ही कोणताही सत्य धर्म मानत नाही. त्याप्रमाणे हा कार्यक्रम करण्यात येतो. सत्यशोधक पद्धतीमध्ये अजून एक सांगितलं जातं की बुवा कार्यामध्ये ना भट ना मंत्र, यावर काय सांगा? भटांचं कसं असतं की संस्कृती त्यांची त्या मंत्रांद्वारे ते जेवढे मंत्र म्हणतील तेवढे ते त्यांचे पैसे वाढवतात किंवा तेवढे ते फी घेतात. पण आपलं तसं मंत्र वगैरे काही नसतो. आपल्या साध्या पद्धतीने देवाला आपण जे नमस्कार करतो आणि जे म्हणतो त्यामध्ये आपण महाबळीराजाचं मंत्र किंवा आपल्या कुळदेवतेला आपण जे सोप्या पद्धतीने जे आपण विनवणी करतो त्या विनवणीनुसारच आपण देवाला प्रार्थना करायची आणि त्यानुसार आपण आपलं कार्य करायचं. तर हे होते आपल्यासोबत जे आज सत्यशोधक पद्धतीने कार्य करण्यासाठी आलेले आहेत. मी आपल्या महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाज बांधवांना अशी विनंती करतो की महात्मा फुलेंनी जो सत्यधर्म आपल्याला दिलेला आहे त्यानुसारच आपण सर्व विधी आपल्या घरातील जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जे जे विधी आहेत ते अंधश्रद्धा कर्मकांड न करता महात्मा फुलेंनी जे सांगितलेली पद्धत सोपी पद्धत आहे आणि त्याच्यातच बहुजन समाजाचं जे हित आहे त्यानुसार सर्व समाज बांधवांनी बहुजन समाजाने ते विधी करावे अशी माझी सर्व बहुजन समाजांना आव्हान आहे. ओके.